नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण तुमच्या मराठी अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील फुटप्रिंट्स हा डॉक्टर प्रदीप आवटे यांचा पाठ पाहणार आहोत. आता हा जो पाठ आहे तो त्यांच्या जादू की झप्पी या पुस्तकातील हा उतारा आहे, हे आपल्याला ज्ञात आहेच. सुरुवातीला आपण डॉक्टर प्रदीप आवटे यांचा परिचय करून घेणार आहोत. प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार, नाटककार म्हणून ते सुपरिचित असे आहेत. त्यांची माझ्या आभाळाची गोष्ट, धम्मधारा या अनाम शहरात हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. जगू भैया, जिंदाबाद, जादू की झप्पी, आणखी एक स्वल्पविराम या किशोरांसाठीच्या कथा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. तसेच अडीच अक्षरांची गोष्ट हा ललित लेखसंग्रह इत्यादी पुस्तकं प्रकाशित आहे. माझ्या आभाळाची गोष्ट या त्यांच्या काव्यसंग्रहाला साहित्य कला यात्री या संस्थेचा पुरस्कार लाभलेला आहे. गीत लेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचाही पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार यासारखे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आता या ठिकाणी जेव्हा आपण पाहतो की हे सर्व साहित्य आणि त्या साहित्यातील जर आपण थोडंसं अवलोकन केलं तर लेखक विज्ञानवादी आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. कारण तुम्ही जर नेटवरती सर्च केलात डॉक्टर प्रदीप आवटे तर तुमच्या असं लक्षात येईल की निसर्गावर आणि त्यापेक्षाही पर्यावरणावरती डॉक्टर प्रदीप आवटे यांचं महत्त्वाचं असं कार्य आहे. ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द तुम्हाला ज्ञात असेल, परिचित असेल की पृथ्वीच्या तापमानात होत असणारा बदल आपल्या धरणी मातेला वाचवण्यासाठी वृक्ष संवर्धनाबरोबरच वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा, त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी असा संदेश प्रस्तुत पाठात लेखकाने दिलेला आहे. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करून तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही विज्ञान कथा अंतर्यामी विचार करायला लावणारी आहे. तुम्ही हा जेव्हा पाठ पूर्ण वाचाल, थोडंसं त्याच्याबद्दलचं चिंतन कराल, तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की हा एक वेगळा संदेश, म्हणजे आपलं भविष्य घडवायचं असेल तर त्यासाठी पर्यावरण आपल्याला कसं आपल्याला सुसह्य असायला पाहिजे, हा एक विचार डॉक्टर प्रदीप आवटे यांनी आपल्या समोर मांडलेला आहे. पृथ्वी का तापमान अनेक सालों से बढ़ रहा है. तापमान बढ़ने के दुष्परिणाम आज जग में दिखाई दे रहे हैं. इसलिए पृथ्वी का तापमान कैसे कम करे, ये सोच में पूरी दुनिया है. ये सोचने में पूरी दुनिया जुड़ गई है. तापमान कम करने के लिए नए नतीजे सामने आ गए हैं. इसमें से वृक्ष संवर्धन करना अत्यंत महत्वपूर्ण है. पेड़ पौधे ज़्यादातर लगाना अत्यंत आवश्यक है. खुद की गाड़ियों को लेकर सवारी करना यह अच्छी बात नहीं है. जिसके पास पैसा होता है उसकी खुद की सवारी करने के लिए गाड़ी होती है, और इस बात पर हमें सोचना है. हमें पब्लिक ट्रांसपोर्ट की ही इस्तेमाल करना चाहिए. हमारी लाइफस्टाइल चेंज करनी चाहिए.
फुटप्रिंट ये साइंस की स्टोरी है। आप पूरा पाठ पढ़ने के बाद सोच में पड़ेंगे। सोच यही रहेगी, आगे आने वाला कल कैसा हो जाएगा और वातावरण का कैसा हाल रहेगा, ये हमारी सोच के ऊपर डिपेंड होता है। चला तर मित्रांनो, आपण फुटप्रिंट्स या पाठाच्या दुसऱ्या स्लाइडकडे आपला प्रवास सुरू केलेला आहे. खरं तर तुम्ही हा पाठ वाचल्यानंतर मी काही निवडक गोष्टी या पाठातून तुमच्या समोर मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. या पाठामध्ये असणारी जी काही ज्याला मी असं म्हटलंय फुटप्रिंट्स या विज्ञान कथेतील आपल्याला या पाठात जी काही पात्र भेटतात, ज्या काही व्यक्ती भेटतात आणि ही प्रत्येक व्यक्ती ही आपल्या स्वभावानुसार वेगवेगळी वागणारी आहे. त्यांचे वेगवेगळे विचार आहेत. परंतु सर्वात शेवटी जरी सगळे विचार वेगवेगळे असले तरी आपल्या भविष्यासाठी आपण पर्यावरणाचा विचार करायला पाहिजे, असं मतपरिवर्तन लेखकाने या व्यक्तींच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. पाहूया त्यातली पहिली व्यक्ती कोण? अभिषेक. हा अभिषेक जो आहे हा स्नेहलचा भाऊ आहे आणि जेव्हा हे सगळं त्याच्या मतपरिवर्तन होतं, त्याचा आतेभाऊ येतो, त्याच्याशी विचारविनिमय होतो, तो नंतर ए फुटप्रिंट्स नावाचं ॲप दाखवतो आणि मग शेवटी तो कॉलेजला जाण्यासाठी सायकलचा वापर करणार असं या पाठात सांगतो. या अभिषेकची बहीण स्नेहल ही अभिषेकची बहीण आहे. नातेसंबंधांमध्ये जर आपण विचार केला तर हिला स्वच्छतेची खूप आवड असते आणि तुम्ही म्हणून या पहिल्या परिच्छेदात जेव्हा तुम्ही पाहता की रेखा मावशी आल्यानंतर तिच्या पायाचे जे ठसे काही त्या घरात उमटतात, ते उमटल्यानंतर तिला खूप अशा प्रकारचं असं काय काय हो हे तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ही घाण करता, या एकाच वाक्यातून तिला अस्वच्छता दिसली की तिला खूप असं म्हणजे तिला असं आपण म्हणतो की राग येतो आणि म्हणूनच ती स्वच्छतेची भुकती अशी आहे. ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलणारी आहे म्हणजे तिला तो विषय कळतो कारण ती कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगबद्दल तिचं एक वेगळं मत आहे आणि म्हणून हे सगळ्या चर्चेनंतर या ठिकाणी बदल जो आहे तो बदल आपण पाहिलेला आहे की कॉलेजात जाताना ती म्हणते आता मी बसने ये-जा करणार, हा तिच्यातील बदल आहे. त्यानंतर यामध्ये एक सुमित नावाचा या अभिषेक आणि स्नेहलचा एक आत्तेभाऊ जो आहे तो एक ते पात्र आहे. हा स्वच्छता ॲप जो आहे तो स्वच्छता ॲप फुटप्रिंट्स तयार करणारा, त्यानंतर अभिषेकला सगळे आपल्या वेगवेगळे प्रकल्प जे आहेत ते दाखवणारा आणि थोडंसं पावडे काका आणि रेखा मावशी या दोघांची फुटप्रिंट्स घेऊन त्यांच्याबद्दलचे त्या ॲपच्या बद्दलचे आलेले जे काही निकाल आहे ते दाखवणारा आणि त्यांच्या दाखवल्यानंतर त्यांचे जे आक्षेप आहे पावशे काकांचे त्याच्यावरती सडेतोड उत्तर देणारा असा तो सुमित आहे. आता बाबा हे व्यक्तिमत्व असं आहे की अभिषेक आणि स्नेहलचे ते वडील आहेत आणि खऱ्या अर्थाने पावडे काकांचे मित्र आहेत. मात्र या ठिकाणी भाजी वगैरे आणून देण्याचं ते काम करणारे असे आहेत, म्हणजे कुटुंब वत्सल आहेत असं म्हणायला काही आपल्याला हरकत नाहीत. आणि पावडे काकांचे मित्र असल्यामुळे पावडे काका वेळोवेळी वारंवार असे घरी येत असताना तरी सुद्धा आजारात तिथे त्यांचं होतं. त्यानंतर आपल्याला भेटतात वेगळं एक व्यक्तिमत्व आहे ते पावडे काका आहेत की कार्यक्रमाची आवड असणारे, व्हर्च्युअल गोष्टींबद्दल नाराजी व्यक्त करणारे, ते जे या ठिकाणी सुमितने वापरलेले ॲप जे आहेत याच्याबद्दल त्यांनी उघड अशी नाराजी व्यक्त केलेली होती. परंतु त्याच्यावरती सडेतोड असं सुमितने त्यांना सुनावलेलं होतं. सर्वात शेवटी खरी पहिली रेखा
रेखाकृती आपण घ्यायला पाहिजे होती, व्यक्ती घ्यायला पाहिजे. तो रेखा मावशी खरं घरकाम करणारी ही स्त्री आहे. सिल्वर फूटप्रिंट्स, दी मोस्ट क्लीन फूटप्रिंट्स असं तिचं ॲपवरती तिच्या येतात. कारण ती खूप मोठ्या प्रमाणात पायी चालण्याचं किंवा पर्यायाने कधीतरी सायकलने ये-जा करण्याचं तिचं असणारं जे प्रयोजन आहेत, ते प्रयोजन निसर्गाचा समतोल ढासळू न देता समतोल साधण्याचा प्रयत्न करणारं असं आहे, असं आपल्याला दिसून येईल. आणि मग सर्वात शेवटी जेव्हा त्या फरशीवरती जे काही पाऊलखुणा उमटतात, तर ते पुसून टाकणारी अशी आहे. इथे मी प्रतिकात्मक 2 चित्र दिलेली आहेत. एक जर तुम्हाला व्यायाम करायचा नसेल, तर थोड्याफार वेळेत तुम्ही जर रोज सायकलने जर थोडासा फेरफटका मारला, तरीसुद्धा तुम्हाला शारीरिक आणि त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. वैयक्तिक अ, खाजगी वाहनं वापरण्यापेक्षा आपल्याकडे मुंबईसारख्या भागामध्ये किंवा आता साधारणपणे संपूर्ण देशामध्ये खाजगी वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहतूक खूप चांगल्या पद्धतीने आहेत. त्याचा आपण जर वापर केला, त्यासाठी एक BSTची प्रतिकात्मक एक बस तुम्हाला दाखवलेली आहे. जेणेकरून तुम्हाला लक्षात यायला हवं, की हा पाठ आपल्याला किती मार्क्स देईल कुणाला माहिती. पण यामध्ये या 2 गोष्टी जरी आपण आयुष्यभर पाळल्या, तर आपण ग्लोबल वॉर्मिंग जे काही वाढतं आहे, तापमानात वाढ होते आहे, ती घट करण्यास आपण काही अंशी तरी का होईना आपले प्रयत्न नक्की असतील. इस स्लाइड में अभिषेक जो है वो स्नेहल का भाई, स्नेहल अभिषेक की बहन, सुमित अभिषेक के फादर का बहन का लड़का यानी आते भाऊ, बाबा अभिषेक और स्नेहल के पिता, पावड़े काका अभिषेक के पिता के मित्र और रेखा मौसी घरेलू काम करने वाली स्त्री आदि व्यक्तिरेखियाँ इसमें दिखाई दे रही है. चला तर मित्रांनो, आपण या तिसऱ्या स्लाइड्सकडे चाललेलो आहोत आणि तुम्हाला माहिती आहे की फूटप्रिंट्स ॲप जे आहेत, प्ले स्टोअरवरती आपण जर गेलो आणि डाउनलोड केलं, तर अशा प्रकारचं ॲप जे आहे, आता तुमच्या समोर जे दिसतं आहे, हे सुमितने तयार केलेले फूटप्रिंट्स ॲप आहे. जेव्हा अभिषेक आणि स्नेहलच्या घरी हा सुमित येतो आणि त्यांचे वडील म्हणजेच या सुमितचे मामा, त्या मामाला सांगतो की मी एक ॲप तयार केलेलं आहे. त्या ॲपच्या सहाय्याने आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे आपण पाहू शकतो. आणि ते मामा असं सांगतात की सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही सांगायची ॲपची काय गरज आहे? तुम्ही टेक्नोसेव्ही लोकांना आता कशाचंही ॲप करायचं काही आता त्याच्याशिवाय काही सुचत नाही. अरे सगळ्यात भारी आपलं ॲप जे असतं ना, ते आपल्या कवटीत आहे, डोक्याच्या कवटीत आहे असं ते म्हणतात. आणि हे तुम्ही सगळं विसरलात आणि अशी जी त्यांची अनाठायी असणारी मळवळ जी आहे ती व्यक्त केलेली आहे. पण मामा म्हणजेच या अभिषेकच्या वडिलांना तो सांगतो, की "गंमत तर बघू तुमच्या पायाची मी जर फूटप्रिंट्स घेतो आणि पाहूया आपण काय आहे ते." तर त्यासाठी आता आपल्याला जर फूटप्रिंट्स घ्यायचं असेल, तर आपल्याकडे सुद्धा स्मार्टफोन असणं गरजेचं आहे. आणि मग सुरुवातीपासून थोडंसं त्यामध्ये असं म्हणतात आणि मग सुरुवात करूया. ते म्हणतात, की रेखा मावशीपासून सुरुवात करूया आणि असं करता त्या रेखा मावशीच्या असणाऱ्या ज्या काही नोंदी आहेत, त्या ॲपच्या पद्धतीने घेतल्या जातात आणि घेतल्यानंतर तिला काही प्रश्न विचारले जातात. ती प्रश्नांची उत्तरं देते आणि सर्वात शेवटी हे सगळं जेव्हा घडतं, तेव्हा निळ्या तुकड्याच्या मधोमध 2 पावलं उमटली, जी आता आपल्याला दिसतायत तशी. आणि त्याच्यावरती होतं सिल्वर फूटप्रिंट्स, दी मोस्ट क्लीन फूटप्रिंट्स असं या रेखा मावशीच्या पावलांबद्दलचं वर्णन हे हे या ॲपमध्ये येतं आणि आपल्याला थोडा एक वेगळा विचार करावा लागतो. तो असा आहे की हे सुमितने एक स्वच्छता ॲप तयार केलेलं होतं आणि त्याचं नाव होतं फूटप्रिंट्स. त्याच्या साहाय्याने पाय किती स्वच्छ आहेत हे कळू शकणार होते. ज्या माणसाच्या पायाबद्दल जाणून घ्यायचे असेल,
त्याची माहिती ॲपनुसार भरायची व त्या संबंधित व्यक्तीच्या पायाच्या स्वच्छतेबद्दल आपल्याला माहिती मिळत असते. माहिती भरल्यानंतर मोबाईलमध्ये एक निळा चौकोन उमटत असे व त्याखाली माहितीच्या आधारे पायांच्या स्वच्छतेबद्दल निष्कर्ष येत असत. या ठिकाणी 2 निष्कर्ष आपण पाहतो. एक जो आला तो या ज्या मावशी आहेत, रेखा मावशी यांच्या संदर्भाचा. तो आला होता सिल्वर फूटप्रिंट्स दी मोस्ट क्लीन फूटप्रिंट्स. आणि त्यानंतरचा दुसरा जो पावडे काकांच्या बाबतीत जो आलेला होता, तो मात्र त्यांची जी पावलं आहेत, ती पावलं मात्र पर्यावरणाला घातक असणारी अशा प्रकारचं सॉरी यू हॅव डर्टीएस्ट फूटप्रिंट्स, परफेक्ट ब्लॅक फूटप्रिंट्स असं आलेलं होतं. आता मग पावडे काकांची लाईफस्टाईल वेगळी आणि रेखा मावशीची लाईफस्टाईल वेगळी. त्या दोन लाईफस्टाईलमधला जो काही असणारा जो काही फरक आहे, तफावत आहे, तो दाखवण्याचा प्रयत्न यातून केला गेलेला आहे. आणि मग अशा प्रकारे नैसर्गिक पर्यावरणाशी मिळतं-जुळतं राहणारी लोकच या पर्यावरणाचं पूरक किंवा चांगलं काम करतात, हे सांगण्याचा प्रयत्न होतो. पावशे काका याच्यावरती हरकती घेतात, नाराज होतात, परंतु ती नाराजी मात्र या ठिकाणी आलेला सुमित जो आहे, तो सुमित लीलया ही नाराजी त्यांची दूर करतो. आणि मग त्यांना काही दैनंदिन जीवनातील काही उदाहरणं देऊन त्या ठिकाणी किती आपण कार्बन सोडतो, त्यानंतर कार्बन प्रिंट्स कशा येतात, तुम्ही कारने प्रवास करता त्यामुळे 1 लिटर पेट्रोल जळता म्हणजे त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतात, त्याचा कसा वाईट परिणाम होतो, ह्या सगळ्या तपशिलाबद्दलची माहिती या पाठात आलेली आहे. आणि म्हणून या दोन्ही तपशिलात जाता आपल्याला शेवटी जी रेखा मावशी आहे, तिचं वागणं आणि तिचं असणारं जे काही निसर्गाशी जी काही असणारी ज्याला आपण म्हणतो नाळ आहे, तीच फार. आणि तशीच जर आपण जपली तरच निसर्गाचं संवर्धन होईल, अशा प्रकारचा एक सुसंवाद मांडण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे. सुमित ने एक स्वच्छता एवं फुटप्रिंट्स ऐप बनाया था. इस ऐप से अपने फुटप्रिंट कितने अच्छे या बुरे हैं ये मालूम पड़ता है. आदमी के फुटप्रिंट के बारे में हमें जानकारी मिलती है. इसलिए ऐप में उन व्यक्ति को संबंध में पूरी इन्फॉर्मेशन डाउनलोड करना चाहिए. उसे कई सवाल पूछे जाते हैं, उसके जवाब उस ऐप में डाउनलोड किया जाते हैं. उसके बाद ऐप में नीला रंग का चौकोन दिखाई पड़ता है और उसके ऊपर फुटप्रिंट्स के बारे में जो निकल आता है वो दिखाई देता है. रेखा मावशी के बारे में जो निकल आया था वो इस तरह था कि सिल्वर फुटप्रिंट्स द मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स. और पावशे काका के बारे में ये फुटप्रिंट्स निकल आया था, सॉरी यू हैव डर्टीएड फुटप्रिंट्स, परफेक्ट ब्लैक फुटप्रिंट्स. ऐसे दोनों के बीच में तफावत थी. चला तर आपण या स्लाइडमध्ये तुम्हाला एक टेक्नॉलॉजीवर आधारित अशा प्रकारचं एक चित्र तुम्हाला दिसतं आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या सांकेतिक अशा कोडिंग असणारे जे काही सिम्बॉल तुम्हाला दिसत आहेत. जेणेकरून हे चित्र यासाठीच तुमच्या समोर मी मांडलेलं आहे की यातून कुठेतरी जो काही टेक्नॉलॉजी जी आहे, त्या टेक्नॉलॉजीबद्दलची तुमच्या मनात आस्था निर्माण व्हायला हवी, अनास्था होता कामा नयेत. आणि त्याच साठी ही एक स्लाइड तयार करण्याचा माझा प्रयत्न आहे. आता या ठिकाणी अभिषेकच्या बाबांची टेक्नॉलॉजीबद्दलची अनाठायी मळमळ व त्यावरील भाष्य, म्हणजेच ते असं म्हणतायत. आता मागच्या आपण स्लाइडमध्ये सुद्धा थोडासा याचा भाग पाहिला होता की अभिषेकच्या बाबांच्या मते ही तरुण पिढी जी आहे ती टेक्नोसॅव्ही आहे.
ती कशाचंही ॲप बनवते. मात्र सगळ्यात भारी ॲप जो आहे पुन्हा एकदा माणसाचा मेंदू आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे, की आपल्या संपूर्ण शरीराचं नियंत्रण ठेवण्याचं कार्य आपला मेंदू करतो. आणि तो जसा आज्ञावली देतो, तो जसा आज्ञा करतो, तसं आपण वर्तन करत असतो आणि म्हणून आपल्याला मानवी मेंदू हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. असं त्यांचं परखड असं मत आहे. म्हणून त्याने टेक्नॉलॉजीबद्दलची अनाठायी त्यांची मळमळ होती, की त्यांना असं वाटतं कारण आता बघा या या भाष्यामध्ये नवीन पिढी म्हणजे टेक्नो सेव्ही असणारी आणि आजसुद्धा याबद्दल समाजामध्ये ही दरी आहेच, की टेक्नो सेवेने चालणारी मुलं आणि परंपरा जपणारे असणारे आपल्या आधीची पिढी यांच्यातील द्वंद्व, यांच्यातील दरी, यांच्यातील विचार हा कसा बरोबर परस्पर विरोधी टोकाचा आहे, हे समजावून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसून येतो. आणि म्हणून ते म्हणतात, की या पिढीने टेक्नोसॉव्ही म्हणजे तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊ नयेत. हे अभिषेकच्या बाबांचे मत बरोबर आहे. पण टेक्नॉलॉजीमुळेच माणसांना अतिरिक्त माहिती मिळते. म्हणजे खूप अधिक माहिती मिळते. आपण माहिती असेल आपल्याला आता आपण नेटच्या जमान्यामध्ये आपण आहोत. तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची आत्ता माहिती हवी झाली असेल, तर नेटवरती गेलात, सर्च केलात, तर तुम्हाला लगेच तात्काळ काही सेकंदामध्ये ती माहिती तुमच्या समोर येईल. एवढं जग अद्ययावत स्वरूपात टेक्नोसेव्ही झालेलं आहे आणि ती माहिती ग्रहण करणं गरजेचं आहे. ज्ञान सुलभ आणि तातडीने मिळविण्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक आहे. म्हणजे नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. त्याचा आपण कसा वापर करतो हे आपल्याला तंत्रज्ञान शिकवतं. टेक्निक आपल्याकडून आता स्मार्टफोन आलेले आहेत. आता आपलं ऑनलाईन शिक्षण चालू झालेलं आहे. याला तंत्रज्ञान म्हणतात, याला टेक्निक म्हणतात आणि त्या टेक्निकच्या तंत्रज्ञानाच्या द्वारे आपल्याला मोलाची शिकवण मिळते आहे आणि टेक्नॉलॉजी हे माणसाला मिळालेले आधुनिक असं वरदान आहे. आणि या वरदानाच्या बाबतीत जर विचार केला, जर कदाचित आता तुम्ही लक्षात घ्या, जर असं टेक्नोसॉव्ही किंवा टेक्नॉलॉजी विकसित झाली नसती, तर आज भारत आणि संपूर्ण जगामध्ये कोविड-19ने जो काही हाहाकार माजवलेला आहे आणि त्या काळातील आपलं जे शिक्षण आहे, हे शिक्षण पूर्णपणे थांबलं असतं. पण ते थांबलंय का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे, नाही का? ते नाही असं का आहे? तर त्या मुळात जाऊन जर आपण विचार केला, तर आपण तंत्रज्ञानाच्या द्वारे आपल्याला विविध माध्यमातून आपलं हे पी-पी-टी आणि या ठिकाणी व्हिडिओ शेअरिंगच्या माध्यमातून तुम्हाला शिक्षण देण्याचा हा प्रयत्न आहे आणि हा टेक्नॉलॉजी मी आता माझ्या घरी बसून या सगळ्या गोष्टी करतो आहे आणि ते तुमच्यापर्यंत जात आहेत. म्हणजे टेक्नॉलॉजीचा हाच तर फार मोठा उपयोग आहे, की आपण प्रत्यक्ष जरी एखाद्याच्या घरी जाऊन बोलू किंवा वर्गात बोलू शकलो नाही, तरी या तंत्रज्ञानाच्या द्वारे जो काही असणारा व्हिडिओ आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि तो पोहोचला, की तुम्हाला त्यातलं उपजत ज्ञान मिळेल, त्यातल्या काही गोष्टी समजतील आणि अभ्यासाला ते पूरक होईल. परिपूर्ण नाही होणार, परंतु पूरक मात्र नक्की होईल. म्हणजे थोडं का प्रमाणात होईना, तुम्हाला या विचारांच्या द्वारे सुद्धा शिक्षण घेता येऊ शकतं. परंतु हा वाद तुमच्या पालकांना जर तुम्ही विचारलात, तर तुमच्या काळातलं शिक्षण कसं? तर ते आता नाराजी व्यक्त करतील. काय पोरं याच्यातून शिकणार? काय होणार? कसं होणार? हे सगळे या ठिकाणी ते अभिषेकचे वडील आणि या ठिकाणी असणारा जो सुमित यांच्यातील जी काही विचारांची देवाणघेवाण आहे, तशीच तुमच्या वडील आणि तुमच्या अभ्यासाच्या संदर्भात होणार. म्हणजे हा आपण लक्षात घ्यायला पाहिजे हा भाग, की असा जो भाग आपल्याशी घडतो आहे, आपल्याशी संवाद घडतायत आपल्या घरातले, तेच या दोघांमधले असणारे सहसंबंध आहेत असंही वाटतं आणि ते आपण समजून घ्यायला हवेत आणि ते समजून घेतलेत तर आपल्याला कोणताही धोका नाहीत. म्हणजे आपलं जे चाललेलं जे अध्ययन काय सगळं जे काय आहे, ही व्यवस्था आहे, ती अत्यंत चांगल्या रीतीने होऊन आपल्याला त्याचा नक्की फायदा होऊ शकतो आणि हा व्हावा यासाठीच हे माध्यम आहे. आणि
आणि त्या माध्यमाचा आपण पुरेपूर उपयोग करून घेणार आहोत. नमस्कार विद्यार्थी. आता तुमच्या समोर जे एक मी स्लाइड प्रदर्शित केलेली आहे, त्याच्या खाली असं एक तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला कळेल की ही पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या अवतीभोवती कुठेतरी तापमानात वाढ होते आहे, हे दर्शवणारं एक प्रातिनिधिक स्वरूपाचं चित्र मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. आणि यालाच एक गोंडस नाव दिलेलं आहे, त्याला म्हटलेलं आहे की ग्लोबल वॉर्मिंग. आता ही जी माहिती आहे याच्यात असणारी, ती माहिती पाठ्यपुस्तकात नाही. परंतु पाठ्यपुस्तकात नसेल तरी सुद्धा तुम्हाला या विषयाची झळ काय आहे, माणसांपर्यंत ती कशी पोहोचते आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न इथे नक्की आहेत. गेल्या 100 वर्षात यापूर्वी कधीही झालेली नाहीत एवढ्या झपाट्यानं तापमान वाढ झालेली आहे. विषुववृत्तीय भागातील जी थोडी पर्वत शिखरे हिमाच्छादित आहेत, त्यातील किलीमांजारो हे पर्वत शिखर प्रसिद्ध आहेत. या सर्व शिखरांवर हिमाच्छादन इसवी सन 1906च्या तुलनेत 25%च उरले आहेत. आल्प्स आणि हिमालयातील हिमनद्या मागे हटत चालल्या आहेत आणि हिमरेषा म्हणजेच ज्या उंचीपर्यंत कायम हिमाच्छादन असते किंवा आजच्या भाषेत जिथे 24x7 हिमाच्छादन असतं, ती रेषा वरवर सरकत चाललेली आहेत. एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच असं पर्वत शिखर हे हिमालय या पर्वतातील आहेत. या एव्हरेस्टवर जाताना लागणारी खुंबू हिमनदी इसवी सन 1953 ते इसवी सन 2003 या 50 वर्षात 5 किलोमीटरने मागे सरकली. इसवी सन 1970च्या मध्यापर्यंत नेपाळमधील सरासरी तापमान 10 अंशांनी वाढले, तर सायबेरियातील कायमस्वरूपी हिमाच्छादित प्रदेशात गेल्या 30 वर्षात म्हणजे इसवी सन 1975-76 पासून 1.5 अंश सेल्सिअस तापमानामध्ये वाढ नोंदवण्यात आली असून इथलं हिमाच्छादन दरवर्षी 20 सेमीचा थर टाकून देतंय, अशी जागतिक तापमानाची अनेक उदाहरणं आहेत. मित्रांनो, हे एवढं 8-10 ओळी वाचल्यानंतर सुद्धा तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आणि त्याची दाहकता काय आहे, आपण जर या विषयाकडे नीट जर लक्ष दिलं नाही तर भविष्यामध्ये आपल्यापर्यंत काय हानी पोहोचू शकते याची झलक या स्लाइडमधून आपल्याला येते. आणि म्हणूनच ती तुमच्यासमोर मी आणलेली आहे. पुस्तकात फक्त एकच शब्द लिहिलेला होता, ग्लोबल वॉर्मिंग. त्याचं या ठिकाणी पावशे काका जेव्हा त्या ॲपवरती नाराजी व्यक्त करतात, तेव्हा तरुण पिढीकडून म्हणजे अभिषेक, स्नेहल आणि या ठिकाणी सुमित यांच्याकडून मात्र ग्लोबलपर्यंत तो विषय हाताळला जातो आणि यासाठी हे ग्लोबल वॉर्मिंग ही मी स्लाइड घेऊन आलेलो आहे. ग्लोबल वार्मिंग या वैश्विक तापमान बढ़ने का मतलब है कि पृथ्वी लगातार गर्म होती जा रही है. वैज्ञानिकों का कहना है कि आने वाले दिनों में सूखा बढ़ेगा, बाढ़ की घटनाएं बढ़ेगी और मौसम का मिजाज पूरी तरह बदला हुआ दिखेगा. आसान शब्दों में समझे तो ग्लोबल वार्मिंग का अर्थ है पृथ्वी के तापमान में वृद्धि और इसके कारण मौसम में होने वाले परिवर्तन. पृथ्वी के तापमान में रही इस वृद्धि के परिणाम स्वरूप बारिश के तरीकों में बदलाव, हिमखंड और ग्लेशियरों के पिघलने, समुद्र के जलस्तर में वृद्धि और वनस्पति तथा जंतु जगत पर प्रभावों के रूप में सामने आ सकती है. इतना बहुत बुरा असर सब पृथ्वी के ऊपर पड़ सकता है. यह जानकारी देने के लिए ये ग्लोबल वार्मिंग हमें समझना है.
और समझने के बाद पर्यावरण के साथ अपना कैसा रिश्ता निभाना होगा, ये सोचना है। और यही सोच भविष्य के लिए अत्यंत लाभदायी होगी। तर मित्रांनो, आपण आता पाठाच्या समारोपाकडे आलेलो होतोच आणि समारोपसुद्धा आपण ग्लोबल वॉर्मिंगने केला. परंतु एक धावता आढावा मी घेण्याचा प्रयत्न करेन या पाठाच्या संदर्भामध्ये. अभिषेक आणि स्नेहल यांच्या घरामध्ये या ठिकाणी कामवाली रेखा मावशी ज्या आहेत त्या घरकाम करतात आणि घरकाम करत असताना त्या लादीवरती त्यांची पावल्याच्या काही खुणा उमटतात. त्यावरून हा पाठ सुरू होतो. या पाठामध्ये जो त्यांचा आत्तेभाऊ आहे सुमित तो येतो. तो आल्यानंतर या ठिकाणी त्यांचे जे मामा आहेत म्हणजे अभिषेक आणि स्नेहलचे बाबा यांना त्यांनी तयार केलेल्या एका स्वच्छता या फूटप्रिंट्सबद्दल ते सांगतात. त्यांची त्याच्यावरती नाराजी असते ती व्यक्त होते. त्यानंतर या ठिकाणी रेखा मावशीच्या संदर्भात त्या ॲप्सच्या संदर्भात त्यांच्या काही त्यांची चाचणी घेतली जाते आणि त्याचा रिझल्ट सांगितलेला आहे. त्यानंतर पावडे काकांच्या संदर्भात सुद्धा ती चाचणी घेतली जाते, त्याचे रिझल्ट येतात. त्यापैकी रेखा मावशीचे रिझल्ट हे म्हटलं तर आपण सध्याच्या भाषेमध्ये म्हणजे निगेटिव्ह आहेत आणि पावशे काकांचे रिझल्ट जर पाहिलेत तर आपण पॉझिटिव्ह आहेत. त्यामध्ये बरंचसं काही या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या शब्दामध्ये बऱ्याच गोष्टी गुंतलेल्या आहेत. आणि मग सर्वात शेवटी ही सगळी असणारी या ग्लोबल वॉर्मिंगपर्यंत चर्चा येते आणि सगळ्यात शेवटी आपण असं पाहतो की अगदी खरं आहे असं म्हणतात, आजकाल चालणं, सायकल चालवणं लोक विसरून गेलेले आहेत. अगदी थोड्या कामांसाठी सुद्धा लोक बाईकचा वापर करत आहेत. एवढंच कशाला, व्यायाम करण्यासाठी सुद्धा त्या असणाऱ्या बागेपर्यंत बाईक घेऊन जात आहेत. म्हणजे ते चालणं जर झालं तर नक्की ते निसर्गदायी असणार आहे. आणि मग व्यायामाकरता वेगळे मॉर्निंग वॉक करण्याचं नाटक करतात. आणि हे सगळं खरं जीवन जे आहेत हे आपल्याला असं प्रवास करणं, बसने प्रवास करणं कमीपणाचं वाटतं. स्वतःची फोर व्हीलर गाडी असणारं प्रतिष्ठेचं वाटतं. परंतु या गोष्टी सगळ्या कशा घातक आहेत त्या मात्र आपल्याला या ठिकाणी दिसून आल्यात. आणि मग सगळे जर आपण पाहिले तर आपल्याला जर भविष्यामध्ये हिरव्यागर्द झाडांनी अशी जर वसुंधरा नटलेली पाहायची असेल तर आपण निसर्गाशी साथ द्यायला हवं. निसर्गाची साथ सोडता कामा नयेत. पर्यावरण रक्षण करणं, रक्षक करते आपण, भक्षक करते न होता रक्षण करते असायला हवा, असा एक आशावाद या पाठातून दिलेला आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला वाक्प्रचार व त्यांचे अर्थ हे आपल्या समोर मी ठेवलेले आहेत. साधारणपणे या पाठामध्ये 17 वाक्प्रचार आहेत आणि मागे सांगितल्या पद्धतीने हे वाक्प्रचार क्रमाने दिलेले नाहीत. तर तुम्ही त्याचं वाचन करावं पाठ्यपुस्तकाचा हा विचार माझ्या मनात येतो. शिवाय हा प्रश्न वाक्प्रचारांसाठी 4 गुणांचा प्रश्न असतो. तो तुम्हाला चांगल्या रीतीने लिहिता यावा यासाठी काही वाक्प्रचार दिलेले आहेत. चला तर पाहूया या पाठातील वाक्प्रचार. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. पहिला वाक्प्रचार आहे भास होणे म्हणजे भ्रम होणे, चाहूल लागणे. दुसरा वाक्प्रचार आहे भरभरून बोलणे, खूप मनातले सांगणे. तिसरा वाक्प्रचार आहे कमीपणाचे वाटणे, हीन दर्जाचे वाटणे. चौथा वाक्प्रचार आहे भारावून जाणे म्हणजे प्रभाव पडणे. पाचवा वाक्प्रचार आहे तापाने फणफणणे म्हणजे खूप ताप येणे. सहावा वाक्प्रचार आहे हातभार लावणे म्हणजे मदत करणे. सातवा वाक्प्रचार आहेत वाव नसणे म्हणजे संधी नसणे. आठवा वाक्प्रचार आहेत न पटणे म्हणजेच मान्य नसणे. नववा वाक्प्रचार आहेत ये जा करणे म्हणजे इकडून तिकडे जाणे. 10वा वाक्प्रचार आहेत पुस्ती जोडणे म्हणजे आपले म्हणणे मांडणे.
11वा वाक्प्रचार आहेत आ वासून पाहणे म्हणजे आश्चर्याने पाहणे. 12वा वाक्प्रचार आहेत गडबडून जाणे म्हणजे धांदल उडणे. 13वा वाक्प्रचार आहेत चेहरा पडणे म्हणजे शरम वाटणे. 14वा वाक्प्रचार आहेत स्वतःशी पुटपुटणे म्हणजे तोंडातल्या तोंडात बोलणे. 15वा वाक्प्रचार आहे वरमणे म्हणजे शांत होणे. 16वा वाक्प्रचार आहे मोर्चा वळवणे म्हणजे विशिष्ट काम करण्यासाठी जाणे. आणि 17वा वाक्प्रचार आहे मळमळ व्यक्त करणे म्हणजे मनात साठवलेली नाराजी व्यक्त करणे. तर तुम्ही हे सगळे वाक्प्रचार आहेत ते नित्यनेमाप्रमाणे वाचत आहात. नुसते वाचून चालणार नाहीत, तर त्या वहीमध्ये ते लिहून काढा. नुसते लिहूनच चालणार नाहीत, तर त्या प्रत्येक वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास गुण मिळवण्यासाठी याचा निश्चित उपयोग होईल आणि तो व्हावा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पाठ्यपुस्तक वाचत नाहीत. अभाषिक मराठी मुलं जी आहेत त्यांनी वाचन करणं, लेखन करणं, सतत मराठीत लिहित राहणं म्हणजे तुमच्या ज्या काही स्पेलिंग मिस्टेक म्हणतात मराठीतल्या शब्दांच्या चुका, कारण मराठी ही भाषा या ठिकाणी इंग्रजीचे स्पेलिंग तरी सहज आपल्याला होऊ शकतात, पण इथे काना, मात्रा, उकार, वेलांटी, अनुस्वार यांनी सगळे शब्द बनलेले असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अत्यंत दक्षतेने लिहावं लागतं, तरच चांगले मार्क्स मिळतात. नाहीतर या ठिकाणी शुद्ध लेखनाच्या चुका जर निर्माण झाल्यात तर तुमचे मार्क्स जातात. आणि त्यामुळे जास्तीत जास्त वेळा लेखन सराव, कधी कधी एखाद्या पाठातील काही गोष्टी लिहून काढल्यात तरी सुद्धा चालतील. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाठच्या पाठ लिहून काढलेत तरी सुद्धा चालतील, जेणेकरून तुम्हाला तो शब्द काय आहे, ते वाक्य काय आहे आणि त्याचा अर्थ काय आहे हे समजायला सहज सोपं होईल. आणि ते व्हावं हा विचार देऊन आज मी इथेच थांबतो. धन्यवाद.